यवतमाळ जिल्ह्यातील पुसद येथे महात्मा ज्योतिबा फुले जयंती उत्सव समितीच्या वतीने आयोजित प्रबोधनपर व्याख्यान उत्साहात पार पडले। या कार्यक्रमात नागपूरचे प्राध्यापक जावेद पाशा कुरेशी यांनी समाज, धर्म, शिक्षण आणि राजकारणावर सखोल भाष्य केलं। धर्म माणसाला जोडण्यासाठी आहे, विभाजनासाठी नाही, असे सांगत त्यांनी धर्माच्या नावावर होणाऱ्या तणावावर टीका केली। तसेच सांस्कृतिक संघर्ष हा मानवतेच्या मनगुटीवर बसलेला राक्षस आहे, असेही त्यांनी स्पष्टपणे नमूद केलं। शिक्षणाच्या महत्त्वावर बोलताना त्यांनी महात्मा ज्योतिराव फुले यांचा विचार मांडला। शिक्षण हाच खरा धर्म आहे। सत्यशोधक चळवळीमुळे समाजात समता आणि बंधुता निर्माण झाली, असेही त्यांनी सांगितले। यावेळी सावित्रीबाई फुले आणि फातिमा शेख यांच्या स्त्री शिक्षणातील योगदानावरही प्रकाश टाकण्यात आला। राजकारणावर बोलताना त्यांनी नागरिकांना जागरूक राहण्याचे आवाहन केले। राजकारण तुमच्या आयुष्याची दिशा ठरवतं, असे ते म्हणाले। इतिहासाचा संदर्भ देताना त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा उल्लेख करत सामाजिक न्यायाची परंपरा अधोरेखित केली। कार्यक्रमात अनेक मान्यवरांची उपस्थिती होती आणि या व्याख्यानामुळे उपस्थितांमध्ये सामाजिक जागृती निर्माण झाल्याची भावना व्यक्त करण्यात आली। यवतमाळ जिल्ह्याच्या पुसदमध्ये क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जयंतीनिमित्त आयोजित व्याख्यानात एक प्रभावी आणि विचार करायला लावणारा संदेश देण्यात आला।